अपडेटमध्ये आपले स्वागत। हम सब एक हैं, हम सब एक हैं। जय महाराष्ट्र, जय कलावंत। 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 अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचा मराठवाड्यात कलावंतांवरती होणारा अन्याय दूर झालाच पाहिजे। मराठवाड्यात पोलिसांचा कलावंतांवरती होणारा अन्याय थांबलाच पाहिजे। मराठवाड्यात पोलिसांचा होणारा कलावंतांवरती होणारा अन्याय थांबलाच पाहिजे। डुप्लिकेट गृहामध्ये कलावंताची बैठक पार पडली। काय निर्णय घेण्यात आले सर बैठकीमध्ये? जय महाराष्ट्र, जय कलावंत। आज आपल्या छत्रपती संभाजीनगरातल्या सुभेदारी शासकीय विश्रामगृहामध्ये राज्यव्यापी कलावंतांची एकमेव पोलादी संघटना म्हणजेच अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती या राज्यव्यापी कलावंत संघटनेच्या वतीने मराठवाड्यातील जे कलावंत आहेत, साहित्यिक आहेत, वारकरी आहेत, भजनी मंडळ आहेत, यांचे अनेक प्रश्न आहेत, पण त्या प्रश्नांना कुणीच वाचा फोडत नाही। ना कुठले आमदार, ना कुठले खासदार, ना कुठले मंत्री, ना कुठला राजकीय नेता आमच्या कलावंतांचे प्रश्न कोणीच मांडत नाही। आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज आपले बबनरावजी गोरे दादा, त्याचप्रमाणे शिवाजीराव गायकवाड या सर्वांनी पुढाकार घेऊन, त्याचप्रमाणे आमचे सुभाषजी पवार या सर्वांनी पुढाकार घेऊन आजच्या बैठकीला सर्व मराठवाड्यातल्या कलावंतांना निमंत्रित केलं की त्या मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, धाराशिव असेल आणि लातूर असेल, अशा सगळ्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून, तालुक्यातून कलावंत आजच्या बैठकीला शेकडोंनी उपस्थित राहिले। आणि म्हणून आजच्या बैठकीमध्ये आम्ही ठरवलंय की लवकरच या मराठवाड्यातील कलावंतांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याकरता, शासनाच्या समोर आणून देण्याकरता या ठिकाणी कलावंतांचा महाक्रांती मेळावा या ठिकाणी आयोजित करायचा आहे। आणि त्यानंतर एक भव्य दिव्य असं आंदोलन शासनाला कलावंतांची ताकद दाखवून देण्यासाठी करायचा आहे, असा आजचा आमचा हा निर्णय आजच्या बैठकीमध्ये ठरलेला आहे। अनेक या ठिकाणी कलावंतांकडनं मानधन मंजूर करून घेण्यासाठी पैसे मागितले जातात। असे जे कोणी धंदे करणारे नको त्या कलाकारांना, म्हणजे डुप्लिकेट लोकांना मानधन या ठिकाणी चालू करून दिलंय। आम्ही लवकरच एवढ्या 15 दिवसामध्ये छत्रपती संभाजीनगरचे सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना नम्र निवेदन सादर करणार आहोत की इथून पुढच्या कालखंडामध्ये असे जे काही तोत्या कलाकार आहेत, अशा तोत्या कलाकारांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे। कलावंतांच्या पेन्शनचा भी मोठा विषय आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने एक पुढाकार घेऊन त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला, याकडे तुम्ही कसं बघता? हो, महाराष्ट्र राज्य सरकारने आता जो निधी वाढवून दिलाय, तर मागील 2 वर्षापूर्वी शासनाने 5,000 रुपये मानधन केलेलं आहे। आणि म्हणून अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीने गेल्या काही वर्षभरापासून संघटनेकडे मानधनाच्या वाढीसाठी प्रस्ताव ठेवलेले आहेत, प्रस्ताव मांडलेले आहेत, मागण्या केल्या आहेत। त्यानुसार लवकरच सरकार मानधन वाढवून देणार आहे। परंतु मानधनच नव्हे तर कलावंतांचे दैनंदिन प्रश्न खूप आहेत की या ठिकाणी संभाजीनगर असेल किंवा मराठवाडा असेल, या मराठवाड्यामधल्या कलाकारांना पोलिसांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो आहे। त्यांना या ठिकाणी रात्री 10 वाजल्यानंतर कार्यक्रम बंद पडल्यानंतर घरी जावं लागतं, जाताना येताना उशीर होतो आणि उशीर झाल्याच्या नंतर बेरात्री प्रवास करत असताना चोर समजून कलाकारांना त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं जातं। असा प्रकार या मराठवाड्यामध्ये निदर्शनास आला आहे। आणि म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही लवकरच अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने सांगणार आहोत की आपल्या पोलिसांचा जाच आमच्या कलाकारांना या पुढील कालखंडामध्ये संभाजीनगर असेल किंवा मराठवाडा असेल या ठिकाणी होऊ नये। संघर्ष संपर्क प्रमुख संभाजीनगर लोक कलावंत शहराची मीटिंग साठी आम्ही आज बहुसंख्येने कलाकार गावागावातून व जिल्ह्यातून 100 ते 150च्या संख्येने उभा राहिलो व आमच्या या मागण्या सरकारपर्यंत जाव्या
व सरकारला असं ठाम सांगतो की इकडून पुढे हे कलाकारांना न्याय आवश्यक तो न्याय भेटावा. मी लेखक सुभाष पवार गणवकर. आज अखिल भारतीय कलावंत समितीचं या ठिकाणी मराठवाडा लेवलची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीला मराठवाड्यातून खूप मोठा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. प्रत्येक जिल्ह्यातून आणि तालुक्यातून आमच्या बैठकीसाठी प्रतिनिधी उपलब्ध झाले आणि या बैठकीतून आम्ही असा संदेश दिला सगळ्यांना की आपल्याला आपल्या संघटन मजबूत झालं पाहिजे आणि त्या मजबुतीचा फायदा आपण आपल्या कलाकारांना देऊन शासनाकडे आमच्या सर्व मागण्या मान्य करून घेण्यासाठी आमच्या संघटनेचा उपयोग करून आम्ही सर्व मागण्या मान्य करून घेऊ. कलावंताच्या ज्या अडचणी आहेत, मानधनाविषयी जे प्रश्न आहेत, ते प्रश्न अनेक वर्षापासून मानधनापासून वंचित आहेत, त्यांनाही मानधन मिळवून देण्यासाठी आम्ही शासनाकडे मागणी करू आणि त्याच्याकडून ते पाठपुरावा करून ते पूर्ण करून घेऊ आणि सर्व कलाकारांना आमच्या संघटनेचा फायदा व्हावा आणि शासनाकडून आम्हाला योग्य ते सहकार्य मिळावं अशी अपेक्षा आहे. कलावंतांना जर आपल्या संघटनेशी जुडायचं असेल तर कसे जुडायचं? कलावंतांच्या नोंदणीसाठी आम्ही आजच आवाहन केलेलं आहे की आमच्याकडे एक नोंदणीचा प्रकार ठेवलेला आहे. जो कलावंत असेल त्यांनी आमच्याकडे रितसर नोंदणी करायची आणि तर त्या नोंदणीच्या अंतर्गत आम्ही त्यांना आमच्या संघटनेचं सगळं पत्रही देणार आहे. त्याच्यामुळे त्याचाही सुरक्षेचा प्रश्न सुटणार आहे. रात्री बेरात्रीच्या वेळेस आमचे कलाकार कार्यक्रम करून परत असतात ना, पोलीस लोक वगैरे अडवतात त्यांना ते आयडेंटी कार्ड दाखवले तिकडे तरी हा अधिकृत आहे असं त्याचा अर्थ व्हावा आणि पोलिसांनी किंवा इतर कोणत्याही यंत्रणेला आमच्या कलाकारांना त्रास होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे.